नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी. नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्प घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे. गंमत असते नाही संकल्पांची पण. म्हणजे बघा कसं व्हायचं, दरवर्षी नित्यनियमाने नवीन वर्ष येतं आणि आपण दरवर्षी नवीन नवीन काहीतरी संकल्प ठरवत असतो आणि दरवर्षी ते मोडले पण जातात. संकल्प हे मोडण्यासाठीच असतात असंही विनोदाने आपण म्हणतो. दरवर्षी ठरवतो की आता यावर्षी ना, की पहिल्या दिवसापासून मी अगदी फिरायला जाणार म्हणजे जाणार. ह्या वर्षी ना मी साखर सोडणार आहे. अजून बरंच काही. मी पण ठरवते की दरवर्षी ना मी रोज एक पान तरी लिहिणार आहे. असं खूप काही ठरवत असतो. आधी तर मी ना अगदी वहीत लिहून वगैरे काढायचे आणि मग नंतर लक्षात आलं की हे नुसतं लिहून काढून वगैरे काही होत नाही. प्रत्यक्षात ते जमवायला हवं. आणि मग खूप विचार केला की आपल्याला काय काय जमवायला हवंय बरं. तर बरंच काही जमवायला हवंय. अर्थात आता तुम्हाला वाटेल की हे मी माझा संकल्प सांगण्यासाठी का आलेली आहे. तर आता मी नेहमीच येणार आहे. म्हणजे आठवड्यातून 2दा. काय आहे ना, कोविडच्या काळामध्ये आपल्याला कोविडनी खूप काही शिकवलं. माणसांची किंमत कळली. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद घेणं समजायला लागलं आणि माणसाशी संवाद हा किती महत्त्वाचा आहे हे कोविडने आपल्याला चांगलंच शिकवलं. आणि त्याच्यामुळे संवादाचं महत्त्व अर्थातच खूप अधोरेखित झालं. आणि मग तेव्हाच मी ठरवलं की नवीन वर्षामध्ये ना आपण सगळ्यांशी संवाद साधायचा. आता संवाद साधायचा म्हणजे काय, तर गप्पा मारायच्या कुठल्याही विषयावर. म्हणूनच माझ्या या चॅनलचं नावही आहे रोजचंच काही बाई. रोज अगदी काही बाई गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावरती आपल्याला कोणाशी तरी बोलावंसं वाटत असतं. खरं तर हे बोलणं ही आपली गरज असते. कुणी ऐको किंवा न ऐको, ऐकणारा एक कान हवा असतो फक्त. आणि त्यांच्याकडून आपल्याला प्रत्येकच वेळेस काहीतरी उपाय हवा आहे किंवा त्यांच्याकडून उत्तर हवं आहे असं नसतं. पण ती आपली गरज असते. आणि म्हणून मग ठरवलं की आपण रोज नवीन वर्षामध्ये सगळ्यांशी संवाद साधायचा. आणि मग विचार करायला लागले की माझा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे. तुम्ही पण तुमचा काय संकल्प आहे तो नक्की कमेंट्समध्ये लिहून मला कळवा बरं का, की तुम्ही काय काय संकल्प केलेला आहे. तर मी असा संकल्प केलेला आहे की माणूस म्हटलं की माणसाच्या प्रकृती वेगळ्या, प्रवृत्ती वेगळ्या, विचारधारा वेगळ्या. प्रत्येक माणूस हा सारखा नसतो. माणूस वेगवेगळा असतो आणि हे वेगळेपणच माणसाला माणूस पण देत असतं. तर आपण अट्टहास नाही करायचा की प्रत्येकानेच माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. माणूस वेगळा आहे म्हणजे त्याचं वेगळेपण त्याच्याजवळ, माझं वेगळेपण माझ्याजवळ. माझं वेगळेपण दुसऱ्यावर थोपवायचं नाही आणि दुसऱ्याचं वेगळेपण आपल्यावर थोपवून घ्यायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घ्यायचा नाही. थोडक्यात काय की अगदीच सहज कुणीतरी येतं आणि बोलता बोलता असं सहजच म्हणतं की काय बाई, काय गं बाई पसारा, मला तर अजिबात आवडत नाही. झालं. लगेच आपण मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायला लागतो की हे माझ्याबद्दल होतं का, हे माझ्यासाठी म्हणलं गेलंय का. किती छोट्या आणि निरर्थक गोष्टींचा ताण आपण घेतो ना आयुष्यामध्ये. हे सगळे निरर्थक ताण आहेत ना, ते मला वगळून टाकायचेत आणि हे मला जमवायचंय. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत आपण इतकं जगलो, प्रत्येकच वेळेस चांगलं असेल असं नाही. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध नकारार्थी पण घडल्या, पण पॉझिटिव्ह जे आहे, जे सकारात्मक घडलंय ते इतरांना सांगावं. सतत नकारार्थी काहीतरी बोलण्यापेक्षा अशी माणसंही दूरच ठेवायची. सतत नकारार्थी बोलणारी आणि सतत निगेटिव्ह विचार करणारी आणि ते विचार आपल्यावर थोपवणारी. म्हणजे बघा कसं असतं ना, की सततच येऊन माझं आज हे दुखतंय, माझं आज ते दुखतंय, माझं आज ते दुखतंय, आमच्या ह्यांना बाई हे असंच आवडत नाही, त्याचा मला खूपच त्रास होतो. हे असं सतत काही ना काहीतरी निगेटिव्ह आपल्याजवळ येऊन बोलणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना, त्यांना थोडंसं आपण बाजूला ठेवायचं आणि ते जमवायला हवं. आपल्याला ते समजायला हवं, की अशा नकारार्थी बोलणाऱ्या, नकारात्मक वागणाऱ्या, आपल्याला नकारात्मक वाटणाऱ्या त्यांच्या दृष्टीने त्या योग्यही असू शकतील. पण प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या असतात आणि त्यामुळे त्यांचं नकारार्थी पण जर आपल्याला जाणवत असेल, आपल्यापर्यंत पोहोचत असेल, तर अशा व्यक्तींना दूर ठेवणं आपल्याला जमवायला हवं. आणि ते मी ठरवलं आहे की ते जमवायचं आहे. आता माणूस म्हटलं की चुका ह्या होणारच.
माझ्याही हातून घडले असतीलच. तर माझ्या हातून ज्यांच्या बाबतीत काही चुकलंय असं मला जाणवलंय, त्यांची माफी मागायची आहे. होत नाही, किती छोटी गोष्ट आहे बघा. माफी मागणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही आहे. बरेच जण म्हणतात की पण का मागायची माफी? मला त्या माणसाने प्रचंड त्रास दिलेला आहे, मी का मागू माफी? पण ही जी माफी मागायची असते ना, ती आपल्यासाठी असते, आपल्या मानसिक आरोग्यासाठी असते. जेव्हा एखाद्या माणसाला आपण मनापासून माफ करतो ना, तेव्हाच त्याच्या बाबतीत असलेला जो त्रास आपल्याला असतो तो संपतो. आणि त्याच्यासाठी मनापासून माफ करणं हे शिकायला हवं, आणि ते मी ह्या वर्षी जमवणार आहे. माफी मागणारही आहे आणि माफ करणारही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी जमवायची आहे की आत्तापर्यंत काय करू बाई, मला वेळच मिळाला नाही असं म्हणून अनेक छंद आपण बाजूला सारलेले असतात. खूप छोट्या छोट्या असतात गोष्टी. गाणारे प्रत्येकच जण गाणार असतो असं नाही, प्रत्येकच जण चित्रकार असतो असंही नाही, प्रत्येकालाच प्रत्येक कला येईल असंही नाही. कदाचित माझ्यामध्ये नसेलही कला, पण जर मला चित्र काढण्याने आनंद मिळणार असेल, पण जर मला गाण्याने आनंद मिळणार असेल, तर ह्या वर्षी मी नक्की गाणं म्हणणार आहे स्वतःसाठी. प्रत्येकच वेळी प्रत्येक गोष्ट दुसऱ्यासाठी करायची नाही, हे शहाणपण एव्हाना आलेलं आहे आणि ते मात्र जमवायचं आहे. तर या वर्षात मी ते जमवणार आहे की छोटासा का होईना एखादा छंद जोपासायचा आहे आणि छोटे छोटे आनंद घ्यायला शिकायचे आहेत. बघा ना, अशा छोट्या छोट्या गप्पा मारून सुद्धा किती आनंद मिळतो ना. म्हणूनच तर मी येणार आहे गप्पा मारायला तुमच्याशी आठवड्यातून 2दा, रोजचंच काही बाही. मलाही छान वाटेल आणि तुम्हालाही. कोणते विषय घेऊन मी तुमच्या समोर येऊ ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि या वर्षीच्या संकल्पात अजून मी काय ठरवलंय माहितीये? छोटीशी वाटणारी गोष्ट आहे पण खूप मोठी आहे बरं का. फुटकळ खरेदी करायची नाही. फुटकळही नाही आणि ठोसही नाही. काय आहे ना, जेव्हा साड्यांचं कपाट आपण आवरायला काढतो तेव्हा लक्षात येतं की बापरे, केवढा हा पसारा आपण वाढवलाय. भांड्यांचा ढीग पाहिला की वाटतं काय हे, म्हणजे कशासाठी एवढी भांडी आपण कशासाठी जमवली. तो जो सगळा पसारा आहे ना, तो ह्या वर्षामध्ये आवरायचा आहे. बाहेरच्या पसाऱ्याबरोबरच मनातलाही पसारा थोडासा आवरायचा आहे. काही काही जुन्या गोष्टी, दुखलेल्या, खुपलेल्या, खूप मनात पसारा साठवून ठेवतो आपण, तर तो सगळा पसारा या वर्षात कमी करायचा आहे. आणि त्याची सुरुवात मी केली आहे आत्ता, अशीच तुमच्याशी बोलून. असं बोलून खूप छान वाटतं, मोकळं वाटतं. अजूनही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, जसं की एखाद्या फुटकळ कारणावरून एखाद्याशी झालेले फुटकळ वाद, त्याला स्वरूप मात्र आपण वाद घालून शब्दाने शब्द वाढतो म्हणतात. तर असं जेव्हा आपल्या लक्षात येईल, आपण शरीराने जरी तिथून जाणं शक्य नसेल तरी मनाने मात्र तिथून आपण नक्की निघून जायला हवं. हे शहाणपण आता आलेलं आहे आणि ते अंगी बाणवायचा प्रयत्न करणार आहे. एखाद्या वाद घालण्याच्या प्रसंगात आपण जाऊच नाही हा आपला चॉईस नसतो. काही वेळेस असं असतं की मतमतांतरं असतात आणि आपण तिथे असतो, शरीराने असतो, आणि मग आपल्याला वाटतं की हे मला नाही पटलेलं. पण न पटलेल्या प्रत्येकच गोष्टीवर वाद घालणं हा तोडगा नाही आहे. वाद न घालता शांत बसण्याला खूप सामर्थ्य लागतं. शांत बसून मला हवं ते मी करेन हे जेव्हा मला समजेल ना, म्हणजे समजलेलं तर आहे, पण ते करायचं आहे, तसं वागायचं आहे. आता ते जमेल की नाही, पण संकल्प तर मी केलेला आहे. आणि देवाजवळ प्रार्थना आहे की ह्या वर्षीचा हा जो मी संकल्प केलेला आहे ना, तर हा संकल्प माझा पूर्णत्वास जावा. दरवर्षीच्या संकल्पाप्रमाणे नुसतंच लिहून काढलंय आणि सोडून दिलंय असं न होता यावर्षी हा संकल्प मी पूर्णत्वास न्यावा, अशी माझी देवाजवळ नक्की प्रार्थना आहे. तुमच्या शुभेच्छांची मला गरज आहे. माझ्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये तुम्ही काय काय संकल्प केलेला आहे तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मी येतच राहीन गप्पा मारायला. पण तत्पूर्वी माझं चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. असे छान छान गप्पा मारायला मी तुमच्याशी येईल. विषय खूप मोठे असतील असं नाही, असतील रोजचेच काही बाही. मग येणार ना? नक्की या. मी अपर्णा कुलकर्णी.